it's the right time to do the right things. I feel how this place has become an island of a cold and endless setting sun. Oh, longings going backwards to what was then, when the glorious shimmers surrounded the rising sun. You better stop it, you say, you better leave it that way. It doesn't have too much to worry about the things you bury deep down. एव्हरीवन, मी सुबोध पटेल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा. आता मी चाललो आहे दिवेआगरवरून अलिबागला, पण मी दिघी बंदरावरून नाही जाणार, म्हणजे मी फेरीने जाणार नाहीये. मी बाय रोड जाणार आहे रेवदंडा सालाव ब्रिजवरून आणि तिथून पुढे मग रेवदंड्यावरून मी जाणार अलिबागला. त्यामुळे आपली बाय रोड जर्नी असणार आहे. ॲक्च्युली फेरीने गेलो असतो मी, पण मला फेरीचा टायमिंग माहीत नाही आणि माझ्याकडे तिथले कोणते कॉन्टॅक्टही नाहीत की त्यांना कॉल करून विचारावं फेरीचं टायमिंग काय आहे, कसं आहे ते. आणि तिथे जाऊन रिस्क घेणं म्हणजे जर तिथं आपण गेलो आणि जस्ट फेरी गेली असेल तर आपल्याला तिथे बराच वेळ थांबायला लागेल. आणि जरी आपण गेलो फेरी केली नसेल, खूप नंतर असेल किंवा नसेलच, तर मग काय करणार, परत येणार जाणार खूप वेळ जाईल आणि मला घरी जायला पण खूप उशीर होईल. त्यामुळे मी म्हटलं ती रिस्कच घ्यायला नको, आपण बाय रोडने जाऊ आणि तुम्हाला बाय रोडची जर्नी दाखवू. एकदम खुला आणि रिकामा रोड आहे, एक गाडी नाही रोडला. तर मागे गाव होतं तिथे माणसं होती, माणूस पण नाही कोण दिसत या रोडला. रात्रीची या रोडने येणं नाही, एकदम सामसूम रात्रीचे तर एकदम बेकार सीन वाटत येते. आणि गाव वगैरे काहीच नाही, ते लांब लांबपर्यंत अंतरावर गाव आहे आणि माणसंही नाही, कोणाने गाड्याही नाही येतात कोणी. आता इथे घर लागला आणि पुढे गाव आहे, त्या मधल्या एवढ्या भागात काहीच नव्हतं. कोणत्या तरी ओसाड गावाचे एकदम कोपऱ्याने येतोय अशी फिलिंग होते. दिसतो का समुद्र का खाडी वाटत, ते कॅमेऱ्यात नाही दिसणार. एका बाजूला हा रोड, एका बाजूला हा डोंगर आणि एका बाजूला समुद्र थांग असा. काय जबरदस्त व्ह्यू आहे यार. एका बाजूला पाणी समुद्र, एका बाजूला डोंगर, कोस्टल राईड, बंदऱ्या सगळ्या होड्या म्हणजे मासेमारीसाठी जातात त्या. बघा ना तुम्ही, बघा समुद्र, त्याचा अंत नाही असा हा समुद्र. या रोडने यायला जितके सुंदरता अनुभवायला भेटले ना मला, तितक्यात हा रोड डेंजर पण आहे. पूर्ण सामसूम रोड आहे, एक गाडी दिसत नाही या रोडला. क्वचितच चुकून एखाद दुसरी गाडी आली तर, नाही तर गाड्याच नाही आहेत या रोडला. मी आलो इथं, मला इतकी कल्पना नव्हती की हा रस्ता इतका सामसूम असेल. आणि जरी संध्याकाळ असते तरी मी याच रोडने येणार होतो, पण बरं दिवसा सूर्यदेव समोर असतानाच मी आलो या रोडने. मी पण परत इकडे आलो का कधी संध्याकाळी या रोडने एकटा याची हिंमत नाही करणार. तालामुरुड रोड बघा तुम्ही, ब्रिज एक नंबर ना.
it's now or never. We rise before sound. The moment they realize it, we've begun. They put us in the fish dance and fed us with their lies. As procast till they turn our blood to ice. कोकणची सुंदरता तुम्ही जर व्यक्त करायला गेलात ना, तुम्हाला शब्द अपुरे पडतील. पण कोकणची सुंदरता तुम्हाला काय व्यक्त करता येणार नाही. अगर दांडा बंदर. कोकणाची सुंदरता जितकी अनुभवाल तितकी कमी, जितका कोकण फिराल तितका कमी. तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की कोकणात नको यायला, काय सारखं सारखं कोकणात जायचं, कधीच असं वाटणार नाही तुम्हाला. कारण इतका सुंदर आहे ना कोकण. मुरुड समुद्र किनारा आहे आपल्या डाव्या बाजूला. It's now or never. We rise. आता जो आपण बघितला तो नांदगाव बीचला जोडलेला दांडा समुद्र होता. अलिबाग 36 किलोमीटर आहे आणि अलिबाग पासून खोपोली आहे 90 ते 95 किलोमीटर. हे टोटल अजून आपल्याला 130 ते 140 किलोमीटर जायचं आहे. काशीद बीच वर आलोत आपण आता. काशीद बीच आहे आपल्या डाव्या बाजूला. पब्लिक बघा तुम्ही काशीद बीच वर. हा सगळ्यात जास्त फेमस आणि सगळ्यात जास्त पब्लिक येणारा बीच आहे काशीद बीच. कारण हा थोडा म्हणजे हरिहरेश्वर वगैरे त्यांच्यापेक्षा जवळही पडतो. खूप मोठा सुद्धा आहे हा आणि ते ऍक्टिव्हिटीज सुद्धा आहेत. त्यामुळे मोस्टली पब्लिक या काशीद बीच वर येते. काशीद बीच कडे येणारा रोड सुद्धा खूप सुंदर आहे, जबरदस्त आहे. आताच काम चालू केलंय रोडचं, म्हणजे मे महिन्यात येणारे पब्लिकला काही अडचण होणार नाही, ट्रॅफिक मिळणार नाही. तर अलिबाग काशीद बीच इकडे येताना काय व्हायचं, रोड खूप शॉर्ट होते. त्यामुळे आणि सॅटर्डे संडेला इतकी पब्लिक असते ना. The light is fading fast from this old town we gotta go. Our bags are packed, so what are we waiting for? There's no point in delaying what we both already know. Escape this time with me. Escape this time with me. JSW Green Steel Limited. रेवदंडा सलाव बीच. The light is fading fast from this old town we gotta go. Our bags are packed, so what are we waiting for?
no point in delaying what we both already know. Escape this time with me. Escape this time with me. We could rent a room and watch the stars dance round the moon. रेवदंडा पोचलोत आपण आता आणि इथून आपण जेव्हा आता अलिबागला. आता भूक पण लागले, काहीतरी खायला लागेल. खूप चांगला कुठे दिसलं तर थांबू आपण, जेवण करू किंवा जेवण नाही पटलं तर मग नाश्ता करू काहीतरी. रेवदंडामध्ये जर काय भेटलं चांगलं तर इथे घेऊ, मग अलिबागमध्ये. एक छोटासा ब्रेक घेतलेला मध्ये, पाणी पिलं आणि निघालं परत. अलिबाग आता फक्त एक 15 ते 20 मिनिटामध्ये पोचू अलिबाग.